बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथील फिरंगेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहाने सुरू आहे। यावर्षी आकर्षक काच काम या मंदिराच्या परिसरात करण्यात आले। आपल्यासोबत या गावचे देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, त्यांना विचारू कशा पद्धतीने यात्रा उत्सव सुरू आहे, काय सांगू। हे आमचे पारंपरिक यात्रा उत्सव आहे। बऱ्याच वर्षापासून हा यात्रेची परंपरा आहे आणि ह्या वर्षी जे गाववाल्यांचं असं बऱ्याच दिवसांचं स्वप्न होतं की आपल्याला मंदिराला पूर्ण असं काचकाम करायचं, तेव्हा ही मीनाकारी काचकाम हे मध्य प्रदेशमधले इंदोरचे कारागीर आहेत, त्यांच्याकडून हे काम करून घेतलेलं आहे आणि ह्या कामाला अंदाजे 25 लाखाच्या पुढंच खर्च आलेला आहे। आणि हा साधारणतः या कामाला किती दिवस लागतात? ह्या कामाला आतापर्यंत 3 महिने झालं, एक 8 मजूर पूर्ण 12 तास काम करीत आहे। 3 महिने झाले। उत्सव किती वर्षापासून हे आम्हालाही सांगता येणार नाही, पण सालाबादप्रमाणे चालतोय तो चालूच आहे। आणि ह्या यात्रा उत्सवासाठी तालुक्याबाहेरील आणि विशेषतः आमच्या गावातील जे बाहेर असणारी पूर्ण लोक आहेत ते यात्रेसाठी गावावरती येतात। आणि हा यात्रा उत्सव आम्ही आता 9 वाजता पालखीचा मिरवणूक, पालखीचा शबीना, त्याच्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आणि उद्या सकाळी हाजऱ्या आणि संध्याकाळी कुस्त्याचा जंगी हंगामा आणि यात्रेचा समारोप असे या यात्रेचं स्वरूप आहे। आष्टीवरून आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचं हे जन्मगाव आहे आणि त्यांनी पहिल्यापासूनच या गावाच्या विकासाकडे पूर्ण लक्ष दिलेलं आहे आणि या गावाचा एकोपा हा संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणीय आहे। असं एकोप्याचं असलेलं गाव आणि हे त्यांचं हे ग्रामदैवत फिरंगाई देवी आहे। आता पंचकृषीतील भाविकांचं हेच मोठं श्रद्धास्थान आहे। दरवर्षीच्या प्रमाणे सालाबादप्रमाणे यावर्षी यात्रेच्या उत्सवात फिरंगाई देवीचं दर्शन मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात। आम्ही पण दरवर्षी या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि हे जे काम आहे ते मला वाटते महाराष्ट्रात अपवादात्मक ठिकाणी अशा प्रकारचं काचकाम केलेलं आहे। हे निश्चितपणे या गावातील तरुण आणि सरपंच राधेश्याम धस आणि देवीदास आबा आमदार साहेबांचे मोठे बंधू या सर्वांचं मोठं योगदान या विकास कामामध्ये आहे। अजूनही काही गावकरी, त्यांना विचारू काय वाटतं कशा पद्धतीने आमच्या सर्व आणि अशा पद्धतीने या गावामध्ये मोठ्या उत्साहाने यात्रा सध्या सुरू आहे। अविशाल कुंभकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड।